वाल्मिकी झाला, ज्याला राम नाम कळालं त्याला सर्व काही कळालं. जय श्रीरामचा नारा करूयात आणि पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा विरुद्ध एपी स्पोर्ट म्हाळुंगे. मॅचला सुरुवात आणि इथे सुरुवात होते धमाकेदार. ऐश्वर्य खोपकरच्या बॅटमधून बॉल सीमारशीच्या पलीकडे लॉंग ऑनला खेळलेला हा सनसनाटी प्रहार षटकार. पहिला चेंडू होता, पहिल्या बॉलवरती षटकार खेळला ऐश्वर्यानं. यावेळेचा चेंडू थोडासा टप्पा मागे खेचला, गती कमी केली. हॉरिझॉन्टल बॅट्सविंग होता. वाईडिश लॉंग ऑन डीप कॉर्नर मध्ये फील्डर तैनात आहेत. चेंडू अडवतायत, तिकडे मिळतात 2 आणि या 2 धावेंच्या मदतीने संघाचा धावफलक देखील पुढे जाते. स्कोर कार्ड वरती नक्कीच आता वाढ होताना पहिल्या बॉलवरती षटकार आला. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, धावफलकावरती धावा आहेत त्या 8. 2 संघांची पडली गाठ. कोण लावेल कोणाची वाट. भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेचा मांडलाय थाट. ऑफ स्टंपच्या बाहेरून स्लोवर वन टाकला, उसळी घेणारा पाठवला स्वीपर कव्हरला. एका टप्प्यावरती बॉल सीमारेषा पार. धावा मिळतायत 4. चौकार. येस, थँक्यू डीजे. बरीचशी चर्चा केली फॉर्म बद्दल, बरीचशी चर्चा केली बॅड पॅच बद्दल, परंतु फॉर्म मध्ये यायला एक मॅच 1 ओव्हर भरपूर झाली हे सांगतायत ऐश्वर्य खोपकर. चौकार या चेंडूवरती नक्कीच मैदानामध्ये मिळाला. धावफलक पुढे गेले. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. आणखीन एक आणि याही वेळेला हाय हाय अप इनटू द स्काय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार 6 धावा. यस यस यस. आता इथे ऐश्वर्य खोपकर सांगतायत एक मैच में मेरा परफॉर्मेंस कम हुआ, लेकिन उसके बाद ये पूरी टूर्नामेंट मेरा नाम रहेगा. आणखीन एक बिग हिट. आता फटका हवेत. फिल्डर येत आहेत मयूर. चेंडूच्या खाली. वॉटर कॅच, वॉटर कॅच, स्टनिंग कॅच. तंटमुक्ती समितीचे अध्यक्ष सन्मान्य नारायण भाऊ मराठे यांचं आगमन होते. आपलं मनापासून स्वागत. हॅलो हॅलो चेक. पहिल्या ओव्हर मध्ये अपेक्षा होते आता ऐश्वर्य नक्कीच चांगली फटके खेळतात. स्कोर कार्ड आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. 18 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. हॅलो हॅलो चेक. तर जाऊया मॅच कडे. मैदानामध्ये तर धावफलकावरती आपण पाहतोय 18 धावा आहेत. फलंदाज आले
खेळपट्टीवरती हजेरी लावली, तंबूच्या आसराला गेले. 2 फलंदाज बाद, धावफलकावरती धावा आहेत त्या 18 षटक संपले पहिलं. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालेला आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 18, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये इन होत आहेत. ओम तर जाऊया मॅचकडे. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी अभिषेक लोखंडे, अभि लोखंडे बॉलिंग मार्क वरती आलेले आहेत. ओमकार आणि ओम ही जोडी मोठ्या संघाकडून मैदानामध्ये आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू हलका त्याने ढकललाय पॉइंटला, त्यावरती 1 धाव मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड 19 धावा, 19 रन, लॉस ऑफ 2. 19 धावा धावफलकावरती आहेत. अगदी आपण जर पाहिलं HSC बोर्डाचे 12वीचे पेपर सुरू आहेत. ओम मोहोळ मैदानामध्ये तुम्ही पाहताय 12वीचा तो विद्यार्थी आहे, परीक्षा सुरू आहे आणि नक्कीच मैदानामध्ये तरी देखील तो क्रिकेटच्या मैदानावरती आलेला आहे. एक मॅच खेळून गेला, त्यानंतर बऱ्याच वेळानंतर पडत तो मैदानावरती आला. 2 गडी बाद धावफलकावरती 23 धावा. पहिलाच बॉल फुलटॉस मिळाला ओमला. खातं उघडण्याची शैली या खेळाडूची खासच आहे. पहिल्या बॉलवरती चौकार खेळला अभि लोखंडे. तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा फुलटॉस, मागच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले, कट, कॉपी पेस्ट. प्रेक्षकांना ऍक्शन रिप्ले वारंवार पाहायला आवडतो आणि हे ठाऊक आहे ओमला. तो चेंडू, तोच रिझल्ट, सेम स्ट्रोक, सेम रिजन. बॉल मैदानावरती सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू डीजे. 27 धावा धावफलकावरती आहे. अभि लोखंडे थोडेसे प्रेडिक्टेबल झालेत. खराब चेंडू हाताळतायत, फुलटॉस टाकतायत. नेमका काय प्रयत्न आहे अभिच्या डोक्यामध्ये, त्याचा गेम त्याला कळत असेल. यावेळेस मैदानामध्ये हाफ पॉलीला लो फुलटॉस मध्ये कन्वर्ट केले. पुढे सरसावत पावलांचा वापर करत एक कव्हरला पाठवला बॉल. डीप मध्ये मयूर आहेत तिकडे. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू थांबवलाय. 2 धावा मिळत आहेत. धावफलक पुढे 29, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना अभिषेक लोखंडेचे षटक, 1 सिंगल, लगातार 2 चौकार आणि 1 दुहेरी धाव, अशा 11 धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल, खराब चेंडू होता, ऑन साइडला उडवलाय. हो, जजमेंट अजून थोडंसं चांगलं असू शकलं असतं, परंतु मैदानावरती आपण पाहतोय निश्चितच तिथे उलटा धावत असताना अवघड चान्स झाला. 2 धावा मिळाल्या. धावफलकावरती 31 धावा. विकेट टेकर गोलंदाज म्हणून अभिची ओळख आहे, परंतु आता या ओव्हरमध्ये अभि महागडा ठरलाय. काय फटके सजवतोय ओम मोहोळ, क्लास दाखवतोय, ब्युटी ऑफ अ क्रिकेट. आणि हा चेंडू देखील मैदानावरती सरळ कव्हर पॉइंटला, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावींसाठी चौकार. भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेचं सुंदर आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. समस्त ग्रामस्थ कुळे, गावातील असणारे सर्व पदाधिकारी असतील, सर्व युवक असतील, सर्व ग्रामस्थ असतील, एकत्रितपणे आलेत आणि त्यानंतरनं एका चांगल्या स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढाकार प्रामुख्याने जर आपण पाहिला तर निश्चितच मुंबई पोलीस नितीन भाऊ साठे असतील,
आकाश भाऊ साठे असतील, निलेश भाऊ गावरे असतील, त्याचबरोबर भाऊसाहेबजी वांद्रे असतील, या आयोजक मंडळींनी पुढाकार घेतला, संकल्पना मांडली. त्यानंतर संपूर्ण गाव त्यांच्या हाकेला धावून आला, बक्षीस जमा केली. स्पर्धेचा कालावधी ठरला. मुहूर्ता दरम्यान इथे शॉर्ट पिच बॉल आणि इथे देखील बॉल करतोय आकाश भ्रमण. षटकार, 6 धावा. दोन गडी बाद 41 धावा. मागच्या मॅच मध्ये लई मध्ये आला होता ओमकार मोहोळ, 10 बॉल मध्ये 23 बनवल्या होत्या आणि आता या मॅच मध्ये देखील त्याच पद्धतीने खेळ साकारण्याचा प्रयत्न. फुल टॉस होता खराब चेंडू, परंतु फटका फसला मिड विकेटला. पवन चेंडूच्या खाली टिपताय झेल. ओमकार मोहोळ बॅक टू दी पवेलियन. विकेट. फलंदाज इथे बाद. डीजे किरण NG G G G धक धक मनात झालाय सुरू, सांग सांग तो झकाटी किती झुरू. धक धक मनात झालाय सुरू, सांग सांग तो झकाटी किती झुरू. माझ्या मनात थँक्यू डीजे. एक्केचाळीस धावा धावफलकावरती आहे. 3 फलंदाज बाद झालेत. सचिन मनेरे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. ओ हो, हा चेंडू आल्या आल्या पहिला बॉल बॅटवरती कनेक्ट करणं हे देखील फलंदाजासाठी महत्त्वाचं जरूर आणि नक्कीच परफेक्ट चेंडू बॅटवरती कनेक्ट होणं हे अपेक्षित. पहिला बॉल सुंदर पद्धतीने बॅटवरती कनेक्ट केला, जास्तीचा फोर्स वापरला नाही, हळूवारपणे चेंडू कव्हर्समध्ये ढकलला आणि तिकडे 1 धाव प्राप्त केली. स्ट्रायकिंग एंडला ओम मोहोळ, ज्या खेळाडूबद्दल आपण चर्चा केली, प्रतिभा फार मोठी आहे. आता या महत्त्वाच्या मॅच मध्ये, नॉकआउट मॅच मध्ये, बड़े मैच का ये खिलाड़ी बड़ा बन के आगे आएगा कि नहीं, ये देखना होगा. प्री क्वार्टर फायनल नंबर 2. 42 धावा धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यात. चला थोडीशी घाई करा, 4 वाजून 3 मिनिटं झालेले आहेत. थोडंसं पटपट खेळा. भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेमध्ये आयोजन कमिटीचा प्रयत्न आहे सगळ्या मॅचेस अधिक षटकांच्या खेळवण्याचा. दरम्यान इथे परत एकदा मिड विकेट फोडण्याचा प्रयत्न. पवनचे इथे प्रयत्नांचा हात पडलाय कमी. मिळते 6 धावेंची हमी. षटकार. तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे. यार काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची शोभा. अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची शोभा. रंभे 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 लकी लकी लकी. 3 गडी बाद 48 धावा धावफलकावरती आहे. ओ यावेळेस मात्र बुंदात टाकलेला हा चेंडू. 1 धाव स्वतःकडे स्ट्राईक ठेवून घेतले ओमनं. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 49 धावा धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. या अगोदरही चर्चा केली, माऊली साऊंड्स मुळशीवाला यांच्या माध्यमातून एक दमदार आवाज प्रामुख्यानं या स्पर्धेला दिला गेलाय. या आवाजानं हे क्रीडांगण दुमदुमून गेलेलं आहे. 49 वरती धावफलक. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49 रन, लॉस ऑफ 3. 49 बनल्या गेल्यात. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 49 झालेल्या आहेत. उर्वरित 12 बॉलमध्ये आता इथून पुढे नक्कीच प्रयत्न, कमीत कमी 25 धावा, 75 गाठण्याचा प्रयत्न करावा लागेल श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मोठ्या संघाला. तर अनुभवी गोलंदाजच्या मार्कवरती येतात. त्यामुळे मल्ल सम्राट कैलासवासी पैलवान अनंताभाऊ पाडाळे स्पोर्ट फाउंडेशन AP म्हाळुंगे टीमला प्रयत्न करायचा आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये पारडं प्रतिस्पर्धी संघाचं जड आहे, परंतु या 2 ओव्हरमध्ये कमबॅक करायचंय, कमी रन्स खर्च करायच्यात. महेंद्र गोलांडे येतात बॉलिंग मार्कवरती.
पहिला चेंडू खराब, परंतु इथे शॉट सिलेक्शन देखील चुकलेलं आहे. ओ हो हो, शॉर्ट पिच बॉल होता, धीम्या गतीचा होता, मन बनवलं रिव्हर्सच खेळायचा आहे. आणि तेच सांगतायत सचिन मनेरे की आखूड टप्प्याचा बॉल होता, पुल शॉट होता, पुल शॉट बनत होता, पुल शॉट वरती षटकारही आला असता, परंतु ओमनं मन बनवलं उलटाच मारायचा आणि तिथे जाळ्यामध्ये अडकलाय. थर्ड मॅनला झेल टिपलाय फलंदाज बाद. चल उडवून देऊ बार लखींद्राईला. चल उडवून देऊ बार लखींद्राईला. थँक्यू डीजे. थर्डमॅन मध्ये शैलेंद्र पाडाळे झेल टिपतायत आणि मैदानामध्ये विकेट आले, सेट बॅटर आउट झालेत. ओम मोहोळ तंबूच्या आसाला परत आहेत. संघाच्या डगआउटमध्ये हलक्याशा टाळ्या वाजल्यात, परंतु ठाऊक होतं ओमची प्रतिभा मोठी होती. तो शेवटपर्यंत जर टिकला असता तर हमखास 75-80 पर्यंत टीम पोहोचू शकली असती. ओ यावेळेचा चेंडू सरळ बॅट न उडवलाय जागेवरतूनच. हो हो हो, आल्या आल्या दाखवलंय चेंडूला आसमान. एका टप्प्यावरती लॉंग ऑन मधून बॉल फरार, सीमा रेषा पार. धावा मिळतायत 4. सावळ्याची लाडकी रंबा, माझी रंबा जीवाची लाडकी रंबा. यस, डीजे दादू यांच्याकडं खूप सुंदर सॉन्गचं कलेक्शन आहे. मराठी सॉन्गही आहे, हिंदी बॉलिवूडचे सॉन्ग देखील आहे, जुने सॉन्ग आहेत, लेटेस्ट सॉन्ग आहेत आणि एकंदरीतच चांगलं सॉन्ग कलेक्शन आहे. सुंदर डीजे ऑपरेटिंग ते करतायत. मनोरंजन नक्कीच संपूर्ण प्रेक्षकांचं करतायत. परत एकदा बॅकफुटला जात बॉडी वेट पूर्णपणे डीप इंटू द क्रीज ट्रान्सफर केलं आणि लॉफ्ट केला बॉल. समोरच्या दिशेला चेंडूला नक्कीच फोर्स केलं, परंतु लॉंग ऑफ मधून फिल्डर चेंडूवरती आले. तिकडे एकच धाव मिळेल आणि एका धाव्यानं धावफलक आता पुढे जाते. स्कोर कार्ड 54 धावा. कैलासवासी पैलवान मल्ल सम्राट अनंतभाऊ पाडाळे स्पोर्ट फाउंडेशन AP महाळुंगे विरुद्ध श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा या दोन संघातील ही लढत. सचिन मनेरेचा वार आहे, परंतु डीपला फिल्डर तैनात. पवननी टिपलाय झेल आणि मैदानाच्या आतमध्ये मिळते विकेट. सचिन मनेरे आउट. बॅक टू दी पवेलियन. तुझ्यासाठी मी काय काय करू, किती किती भोवतीनं फिरू. दोघं मिळून तमाशाला जाऊ आणि खेळूया ताक आणि तुंबा. दोघं मिळून तमाशाला जाऊ आणि खेळूया ताक आणि तुंबा. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज योगेश मोहोळ मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. 3 ओव्हरमध्ये 49 होत्या. चौथ्या ओव्हरमध्ये महेंद्र गोलांदे आले आणि त्यांनी या सामन्यामध्ये नक्कीच आपण पाहतोय चित्र बदलून टाकलेलं आहे आतापर्यंत. चांगला बॉल, फटका जोरदार, पिकअप शॉट होता, फिल्डर आले बॉलच्या खाली. ओ कॅच सुटलाय, कॅच सुटलाय. मोठं जीवदान. केवळ झेले सुटलेले नाहीयेत तर 2 धावा देखील आल्यात आणि या क्षणाला एक एक धाव फार महत्वाची आहे. 2 धावा मिळत आहेत. छप्पन्न. पुन्हा एकदा बॅकफुटला, यावेळेस जात हुक केलाय बॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉल जाईल सीमारेषा पार. योगेश मोहोळच्या बॅट मधून चौकार. थँक्यू. 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 60. 3 ओव्हरमध्ये 49 होत्या. 3 फलंदाज बाद होते.
4 ओव्हर नंतर धावफलकावरती 60 धावा आहेत. 11 रन्स आल्या परंतु 2 विकेट गेले, ज्यामध्ये ओम मोहोळची विकेट फार महत्वाची होती. त्या पाठोपाठ सचिन मनेरे देखील आउट झाले. 2 महत्वपूर्ण विकेट्स गेल्यानंतर नक्कीच मैदानामध्ये 11 रन्स शेवटच्या बॉलवरती चौकारामुळे ते षटक चांगलं राहिलं मोठ्या टीमसाठी. विकेट जाऊन देखील 11 रन्स आल्या. अंतिम षटकाला होते सुरुवात. कमी पावलांचा रनअप असणारे गोलंदाज मैदानामध्ये लास्ट ओव्हर साठी आपण पाहतोय सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल चांगला टाकलाय. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, गलीमध्ये फिल्डर, कॅच ड्रॉप आणि त्यानंतर एक धाव. लक्ष्मण गोरे बॉलिंग मार्क वरती मैदानामध्ये आलेले आहेत. पहिला बॉल डॉट, त्यानंतर एक सिंगल. हो हो हो, याही वेळेला जागा बनवत शफल होत खेळण्याचा प्रयत्न, डाव्या एसटीच्या बराचसा बाहेर. वाईड चेंडूचा इशारा पण त्या ठिकाणी कळवतात. स्पर्धेबद्दल अनेक घटकांची आपण चर्चा करतो, खेळाडू कक्ष असेल, प्रेक्षक गॅलरी असेल. हो हो हो, यावेळेस नक्कीच दूरवरचा बॉल होता. जास्तीचं एलिव्हेशन प्राप्त करण्याचा प्रयत्न योगेशांचा, परंतु वेग होता बॉलमध्ये, त्यामुळं तिथे ते कनेक्शन जुळून आलं नाही. डॉट बॉल आला. शेवटच्या ओव्हरमध्ये पुन्हा बॅकफूटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, याही वेळेला एकच धाव. दुसरीचा प्रयत्न यस झालाय जरूर. 2 पूर्ण होतील आणि 2 धावांनी धावफलक पुढे जाते. स्कोर कार्डवरती 64, 64 धावा. मोहोळची विकेट गेले. हमखास 5 ते 10 धावा तुम्हाला धावफलकामध्ये कमी पाहायला मिळू शकतात, कारण तो सेट होता. मिडल ऑर्डरमध्ये अंतिम षटकामध्ये आपल्याला सेट बॅटरची आवश्यकता फार असते. खेळपट्टीवरती आल्यानंतर लगेचच पहिल्याच बॉलपासून आक्रमण करणं मिडल ऑर्डरमधील फलंदाजाला थोडंसं अवघड जातं. योगेश मोहोळ परत एकदा भिरकावतायत बॉल ऑन साईडला. कनेक्शन चांगलं आहे, उंची जास्त लांबी कमी. डीपला पुन्हा एकदा मैदानामध्ये आपण पाहतोय, जिकडे पाहावं तिकडे पवन पाडाळे आहेत. झेल टिपतायत, जबरदस्त कॅच ते पकडतायत आणि मैदानामध्ये विकेट मिळवत आहेत. फलंदाज बाद. नागेश अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार. अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार. शिवरायांच्या बुद्धी युक्तीचा लागेल अपार. थँक्यू. 6 फलंदाज बाद झालेत. धावफलकावरती धाव आहेत त्या 64. नवीन फलंदाज अक्षय उभे मैदानामध्ये आपण पाहतोय. हो, पहिला बॉल होता अक्षयसाठी, डावेष्टीच्या बाहेरून आला. वाईड चेंडूचा इशारा पण त्या ठिकाणी कळवत आहेत. अतिरिक्त धावेने संघाचा धावफलक देखील पुढे जाते. 65 रन 65 बनल्या गेल्यात आणि इथे अक्षयनं हा चेंडू हवेत तर खेळलाय. पाहूया तिथे पंचांचा निर्णय काय येणार. यस, मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ झेल टिपला गेलाय आणि मैदानामध्ये मिळते विकेट. फलंदाज बाद होतात. पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या 65. 3 ओव्हरमध्ये 49 होत्या. पुढच्या 2 षटकांमध्ये केवळ 16 धावा आल्या. 12 बॉलवरती 16 आल्या. अंतिम 12 चेंडूंमध्ये अपेक्षा होती 25 पर्यंत, 16 आल्या. जवळपास 10-12 रन्स मैदानामध्ये जे ठरवलं होतं मोठ्या टीमनं की आपल्याला या रोडपर्यंत पोहोचायचं. जरूर थोडंसं त्यांना मैदानावरती खंत असेल, परंतु 5 षटकांमध्ये 65 नक्कीच मैदानामध्ये चांगली टोटल मानली जाते. या मैदानावरती डिफेंडेबल स्कोर मानला जातो. पाहूया काय होईल सेकंड इनिंगमध्ये. दुसऱ्या डावाला नक्कीच सुरुवात होणार आहे. छोटासा एक ब्रेक घेऊयात आणि ऐकूयात पुन्हा एकदा डीजे दादू यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत. ओ टू डीजे.
माझी क्यू ग क्यू व्हायचा पदर तिला या डोळी तिलाच माझी क्यू ग क्यू अन मग येडाई माझा जीव ग येडाई माझा जीव आहा, येडाई माझा जीव ग जीव येडाई माझा जीव हा अन मग येडाई माझा जीव ग जीव तर धन्यवाद डीजे. पहिल्या डावाचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती बनल्या गेल्यात त्या 65 झालेल्या आहेत. 66 बनवायच्यात. या आव्हानाचा पाठलाग कशा पद्धतीने होईल भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेच्या निमित्तानं प्रामुख्यानं आपण पाहतोय पिरंगुट नगरीचे उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय भूपेंद्रजी गोळे साहेब देखील प्रामुख्यानं उपस्थित आहेत. त्याचे अनेक सहकारी प्रामुख्यानं भैरवनाथ करंडक कुळे ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत. आज रायझिंग स्टार टीम खेळते आणि नक्कीच मान्यवर आपण पाहतोय प्रामुख्यानं सर्वजण उपस्थित आहेत. आपल्या गावातील आपल्या संघातील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आदरणीय भूपेंद्रजी गोळे उपस्थित आहेत. त्याचे चिरंजीव प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर अलीकडच्या काळात स्पर्शद गोळे हे देखील खूप चांगला खेळ साकारत आहेत आणि आपल्या चिरंजीवाचा आणि आपल्या गावातील सर्वच खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आवर्जून गोळेसाहेब उपस्थित झाले. त्यांचं देखील आम्ही भैरवनाथ करंडकामध्ये हार्दिक स्वागत करतो. त्यांच्यासोबत त्यांचे अनेक सहकारी देखील आहेत. त्यांचंही या भैरवनाथ करंडकामध्ये मनापासून स्वागत आहे. विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हा. आपलं मनापासून स्वागत. जाऊया मैदानामध्ये. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 30 चेंडू 66चं आव्हान आहे. अभिषेक लोखंडे सज्ज होत आहे स्ट्रायकिंग एंडला तर नॉन स्ट्रायकिंग एंडला पवन पाडाळे ही जोडी. पहिल्या ओव्हरमध्ये ओमकार मोहोळ संघाचा तेज तर्रार वेगवान गोलंदाज मैदानामध्ये. इष्टांच्या पाठीमागे ऐश्वर्य खोपकर. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर सीमारेषेच्या लगत असताना ऑन साईडला आपण पाहू शकाल डीप मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध एक फिल्डर तैनात केला गेला. तर 30 सर्कलच्या आतमध्ये पॉइंट आहे, कव्हर आहे. समोर मिड ऑन मिड ऑफ ऑन साईडला स्क्वेअर लेग आहे. शॉट थर्डमॅन शॉट फाईन लेग. पहिलाच बॉल कट केलाय थर्डमॅन आणि पॉइंट मधून गॅप गलीमधून बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या जवळ. हो चांगली फिल्डिंग. येस 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 स्टॉप गुड आहे. गुड स्टॉप आहे आणि नक्कीच तिकडे ज्या चेंडूवरती आपण पाहतोय दोन धावा मिळत आहेत. अभि लोखंडे या खेळाडूकडे देखील क्षमता मोठी आहे. अभि लोखंडेचा खेळ आपण या मैदानावरती मोरिया करंडकामध्ये पाहिला. पहिल्याच दिवसामध्ये खेळत होते. पहिलीच मॅच खेळत होते गोटवडे संघाच्या विरोधात. काय लढला होता अभि लोखंडे. 6 बॉल 26 ची मॅच. अगदी 2 धाव्यांनी पराभूत झाले होते बाळुंगी टीम परंतु जबरदस्त लढला होता. आज तसंच लढायचे. बॉल हवेत गलीमध्ये फिल्डर झेल टिपलाय आणि इथे बिग 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 विकेट गॉन. मोठा मासा गळाला. अभि लोखंडे तंबूच्या आसऱ्याला विकेट. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. मैं हूं कौन मैं हूं कौन मैं हूं कौन. थँक्यू. यस थँक्यू डीजे. 2 धावा धावफलकावरती आहे एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. स्पर्धेच्या निमित्तानं बिरंगुट नगरीचे असणारे उद्योजक आणि प्रामुख्यानं ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून प्रामुख्यानं ज्यांची ओळख आहे आदरणीय शिवाजी मामा पवळे देखील प्रामुख्यानं उपस्थित झालेले आहेत. आपले मनापासून स्वागत आहे. विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत. हो फलंदाज आले टॉप एज बॉल लेफ्टच्या मागे फाईन लेगला. अमोल यांनी चेंडू अडवलाय. 1 धाव येते. धावफलक 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 3 धावा.
पुढचा चेंडू. ओ यावेळेस पवनसाठी हा चेंडू वेगवान बॉल होता. अपील आहे परंतु ऐश्वर्य सांगतात नो, आपल्याला कुठल्या प्रकारे फेक गेम इथे खेळायचा नाहीये. जरूर बॉलरला तिथे अपेक्षा असते की विकेट मिळावी, एज बहुधा असावी, परंतु नक्कीच बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. चेंडू डॉट. 3 धावा. परत एकदा हवेत खेळला हा चेंडू. पवन पाडळेच्या अगदी बॅटच्या टो एंडला लागलेला हा चेंडू सरळ जातोय वाईडिश लॉंग ऑन मधून सीमा पार. ओव्हर नंबर 1 चा शेवटचा बॉल त्यावरती आलाय चौकार. पत्ता करतो गुल हो, हो, तो पत्ता करतो फुल पॉवरफुल. आमचा नेता लई पॉवरफुल. जावे मैदानामध्ये दुसऱ्या ओव्हरला आता सुरुवात होईल. धावफलकावरती धाव आहेत त्या 7. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये षट क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती ऐश्वर्य खोपकर येत आहेत. 5 षटकांची लढत आहे आणि या 5 षटकांच्या लढतीमध्ये 2 ओव्हरचा कोटा ऐश्वर्य कंप्लीट जरूर करतील आणि त्यांच्या 2 षटकांमध्ये किती रन्स येतात हे निर्णायक ठरेल. तर पवन पाडाळे जर शेवटपर्यंत खेळला तर या सामन्यामध्ये एपी स्पोर्ट महाळुंगे संघ सहज पद्धतीने बाजी मारू शकतात, इतकी क्षमता या खेळाडूकडे आहे. त्यामुळं मैदानामध्ये जर तुम्ही पाहिलं मित्रांनो तर आता मोठ्या संघासमोर प्रामुख्यानं आव्हान असेल पवनला तर आउट करायचे, त्याला जास्तीत जास्त ऑफ स्ट्राईक ठेवायचे, धावा कमी खर्च करायच्यात. परंतु दुसऱ्या बाजूला तुम्ही गौरवला पाहाल, गौरव देखील उभरता सितारा आहे, युवा स्टार आहे. शॉर्ट पिच बॉल होता, ऑन साइडला खेळला, डीप मध्ये फिल्डर. या चेंडूवरती नक्कीच आपण पाहतोय एक धाव प्राप्त होताना पाहायला मिळेल. धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 8 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. जबरदस्त सामना सुरू आहे. एका गड्याच्या मोबदल्यात 8. ऐश्वर्य तयार. ओव्हर द विकेट. हो 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 डिफेन्स केला हा बॉल. कुठल्या पद्धतीने जास्तीचा मोठ्या अटॅकच्या मूडमध्ये नाहीयेत पवन सध्या. नक्कीच इनिंग बिल्ड करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, कारण ठाऊक आहे 5 ओव्हरमध्ये आव्हान 66 धावेंचं आणि प्रतिस्पर्धी संघाचा ऐश्वर्य खोपकर हा प्रमुख गोलंदाज आहे. त्यासमोर रिस्क न घेतलेली बरी, कारण पुढच्या 2 ओव्हरमध्ये नक्कीच एखादा गोलंदाज मिळेल जिथे आपल्याला 20-25 धाव्यांचे षटक मिळेल आणि तिथून आपण कमबॅक करू शकतो. दरम्यान हा वाईट बॉल. अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती 10 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 10 या अंकाचं वेगळं महत्त्व क्रिकेट रसिकांना सांगण्याची आवश्यकता नाही, भारतीयांना त्या 10 अंकाचं महत्त्व सांगण्याची आवश्यकता नाही. क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी नंबर. आणि खरं तर क्रिकेटमधून ज्या खेळाडूला प्रामुख्यानं भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालाय, भारतरत्न हा पुरस्कार सचिन रमेश तेंडुलकर सरांना दिलेला आहे. दरम्यान हा चेंडू वाईड. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा रन्स खर्च होत आहे. धावफलकावरती धाव आहेत त्या 11. निश्चितच भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार सचिन सरांना जो बहाल केलेला आहे, त्यासोबतच भारतीय टीममध्ये सचिन सर रिटायर्ड झाल्यानंतर त्यांचा जर्सी नंबरही रिटायर्ड केलेला आहे. 10 अंक तो कुठल्याही भारतीय खेळाडूच्या अंगावरती तुम्हाला पाहायला मिळणार नाही. हा त्यांच्या प्रती असलेला सन्मान आहे. दरम्यानचा हा चेंडू इष्टांच्या मागे जातोय. शतकांचा शतकवीर म्हणून, क्रिकेटचा देव म्हणून मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर सर कित्येक खेळाडूंचे आयडॉल आहेत. दरम्यान 1 धाव धावफलकावरती वाढते. स्कोर कार्ड पुढे जाईल. 12. 21 बॉलमध्ये 54ची आवश्यकता. ऐश्वर्य खोपकरनं या षटकामध्ये 2 वाईट टाकलेत, 3 सिंगल. आता यावेळेस पवन देखील सरळ बॅटचा वापर करतात. लॉंग ऑफला फिल्डर पोहोचतायत ओमकार आणि नक्कीच तिकडे चेंडू थांबवला जातोय. 2 धावा मिळत आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 14 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. अनेक पुरस्कार नक्कीच आपण पाहतोय सचिन तेंडुलकर सरांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये मिळालेले आहेत. 14 रन्स एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 20 बॉल 52ची गरज. त्या पुरस्काराकडे देखील आपण जरूर वळूया. दरम्यान गोलंदाज तयार ऐश्वर्य. यावेळेस पवनच्या बॅटच्या पुढे टाकलेला बॉल
फटका खेळण्यासाठी आमंत्रण होतं, ट्रॅप होता, परंतु त्या ट्रॅप मध्ये पवन अजिबात अडकणार नाही. मिड विकेट मधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे खिलाडी के मस्तक पे दस्तक देत हा चेंडू सीमा पार, षटकार. आणखीन एक बिग हिट आणि याही वेळेला इनसाइड आउट, ओव्हर कव्हर्स और द बाउंड्री ऑफ, धन 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 करत बॉल सीमारेषा पार, रन मिळतायत 4. सांगितलं मित्रांनो, जोपर्यंत पवन पाडाळे मैदानामध्ये आहे तोपर्यंत एपी स्पोर्ट माळुंगे संघाच्या आशा जिवंत आहेत. 2 ओव्हर कंप्लीट, धावा 24, 18 बॉल मध्ये 42 ची गरज. प्रतिस्पर्धी संघाच्या प्रमुख गोलंदाजावरती अटॅक केलाय आणि ऐश्वर्या खोपकरच्या ओव्हर मध्ये एकंदरीतच आपण पाहिलं 17 धावा आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये 7 होत्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये 17 आल्या. धावफलक पोहोचलोय 24 वरती. 18 चेंडूंमध्ये बनवायच्या असतील त्या 42, 12 बॉल मध्ये बनल्या गेल्या 24. येस, थँक्यू डीजे. 2 षटकं संपलेले आहेत. धावफलक 24, 18 बॉल 42 ची आवश्यकता. गौरव 3 चेंडू 3. पवन पाडाळे टॉप गिअर वरती आता पवनची गाडी धावते. 6 बॉल मध्ये 17 बनवल्यात. ओ मोळ बॉलिंग मार्क वरती येत आहेत. युवा आहेत, जोश आहे, नक्कीच मैदानावरती सळसळत रक्त आहे. समोर गौरव, त्याच वयोगटातील खेळाडू. आता दोन्ही युवा खेळाडूंची झुंज पाहूया, कोण बाजी मारेल. पहिलाच बॉल बॅटच्या पुढे टाकलाय, त्याला पाठवलंय सरळ एक्स्ट्रा कव्हर मध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर. गौरवच्या बॅट मधून गौरवशाली चौकार. थँक्यू. ऐश्वर्या खोपकरच्या ओव्हरमध्ये मागच्या षटकामध्ये तुम्ही पाहिलं असेल, पहिले जे काही 3 चेंडू होते त्यावरती सन्मान जरूर दिला, परंतु तो संयम जास्त काळ टिकणारा निश्चितच नव्हता. हो हो, टप्पा मागे खेचला आडव्या बॅटने. यावेळेचा बॉल फुल करण्याचा प्रयत्न, चेंडू मैदानावरती आलाय डॉट. सचिन तेंडुलकर सरांचा विषय निश्चितच छेडला. 1994 मध्ये अर्जुन पुरस्कार, 1997 मध्ये खेलरत्न पुरस्कार, 1998 ला पद्मश्री पुरस्कार आणि त्यानंतर 2008 मध्ये खरं तर पद्मविभूषण पुरस्कार आणि 2014 ला भारतरत्न पुरस्कार देखील आपण पाहिला. दरम्यान 28 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 15 चेंडू बनवायचे असतील त्या 38. कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार BCCIच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं, सचिन तेंडुलकर सरांना दिला गेला. क्रिकेट नक्कीच आपण पाहतोय आपल्या देशामध्ये एक धर्म बनलेला आहे. दरम्यानचा चेंडू सरळ उडवलाय लॉंग ऑफ मध्ये. फिल्डर होते, थोडस दूर राहिले बॉल पासून. एका टप्प्यावरती चेंडू थांबवला, त्यावरती 1 धाव मिळेल. धावफलक पुढे जाईल 29. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक. सामना जिंकण्यासाठी बनवायच्या 37. ओम मोळच्या पहिल्या बॉलवरती चौकार, परंतु 2 चेंडू डॉट काढून त्याने तो चौकार कव्हर केला. पुढच्या बॉलवरती सिंगल. 14 बॉल 37 ची गरज. आता पवन पाडाळ्यावरती काहीसा प्रेशर जरूर आहे, हलकीशी अपील, परंतु नकार पंचांचा. चेंडू नक्कीच इथे आपण पाहतोय डॉट. 13 बॉल 37 ची गरज. एपी म्हाळुंगे टीमला मॅच मध्ये राहण्यासाठी या चेंडूवरती पवन पाडाळ्याच्या बॅटमधून एक मोठा फटका.
अपेक्षित आहे. तर ओमला एक चांगला बॉल टाकायचा जिथे सिंगल किंवा डबलच जाईल किंवा विकेट मिळेल असा चेंडू टाकला, त्यावरती एक धाव मिळाली. षटक संपले. तिसरं धावफलक धावा आहेत त्या 30. मॅच येते 12 बॉल 36. पहिल्या डावामध्ये जर तुम्ही पाहिलं मित्रांनो, हे चित्र आपण पाहिलं असेल. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 49, पुढच्या 12 बॉलमध्ये फक्त 16 धावा आल्या. आता शेवटच्या 12 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायचे असतील त्या 36 धावा. छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये जो होताना पाहायला मिळालाय. या ड्रिंक्स ब्रेकमध्ये काही योजना आखल्या जातील. येस सर, ओके. या मॅच नंतरनं ग्राउंड्समन आपण रेडी राहायचंय क्रिस मार्किंग करण्यासाठी. ग्राउंड्समन आपल्या मामनला विनंती आहे आपण सज्ज राहायचे. ही मॅच झाल्यानंतरनं क्वार्टर फायनलची मॅच आहे त्यापूर्वी आपण क्रिस मार्किंग कंप्लीट करायचे आहे. स्पार्टन क्रिकेट गुरुकुलच्या या सुंदर क्रीडांगणावरती हा सोहळा रंगलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि प्रामुख्यानं आपण जर पाहिलं तर हे सुसज्ज मैदान मेंटेन करण्यापासून या मैदानाची संपूर्ण देखभाल करणं आणि सध्या या मैदानाचे राईट्स खरं तर ज्यांच्या अंडर आहेत, मुळशी तालुक्याचे पहिले बायकरमॅन म्हणून खरं तर ज्यांची ओळख आहे, मनोज पवळे सर देखील प्रामुख्यानं उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. अनेक खेळाडू घडवण्याचं काम प्रामुख्यानं ते करतायत, पिढी घडवण्याचं काम करतायत. अनेक खेळाडूंना लेदर बॉलचं प्रशिक्षण ते देत आहेत आणि मैदान देखील आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेलं आहे. सध्या निश्चितच या मैदानाचे ते सर्वेसर्व म्हणून देखील आपल्याला पाहायला मिळतात. सध्या निश्चितच ते राईट त्यांच्याकडे आहेत. सर्टिफाईड कोच आहेत, स्वतः एक चांगले क्रिकेटपटू आहेत. त्यांचंही विशेष आभार आहे भैरवनाथ करंडक कुळे या प्रदेश आयोजकांच्या वतीनं. दरम्यान मॅचकडे जाऊया. 3 षटकं संपली. धावफलकावरती धावा 30, एका विकेटच्या मोबदल्यात 12 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 36 ची गरज. 12 बॉल 36 धावा. 12 पैकी 6 षटकार मारायचे. तो इथे काय इनफिल्डला क्लिअर करत बॉल चाललाय सुसाट वाराच्या वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. अर्पणाचं पोर काय रे? एक गडी बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 34. 34 धावा. पहिल्याच बॉलवरती चौकार खेळलाय. 12 बॉल 36 ची मॅच. पवन पाडाळे म्हाळुंगे गावामध्ये ही मॅच घेऊन जाणार का? यस यस यस, क्षमता आहे, पॉवर आहे. टोचतील हजारो लाखो काटे तुला, तू त्यांच्याही आरपार हो. कळेल तुला ही कुवत तुझी, तू विजयाचा षटकार हो, तू विजयाचा चौकार हो. तो षटकार मारलाय पवन पाडाळेनं. मॅच ऑन केली. सामना आलाय 10 चेंडू आणि बनवायच्या त्या 26 धावा. 10 गेंदे शेष है. मैच जीतने के लिए अभी भी 26 रनों की जरूरत. 40 धावा धावफलकावरती. ओमकार मोळवरती केलेला अटॅक. पहिल्या ओव्हरमध्ये ओमकारनं चांगली बॉलिंग केली. सर्वांना वाटलं ऐश्वर्य खोपकर 2 ओव्हरचा कोटा कंप्लीट करतील, परंतु ओमकारवरती विश्वास दाखवला. तो बॉलिंग मार्कवरती आला. पहिल्या 2 बॉलवरती महागडा आहे, परंतु तिसरा बॉल चांगला टाकलाय, चांगला टाकलाय. गतीचं थोडंसं मिश्रण होतं. टप्पा मागे खेचला, ऑफ स्टंपच्या बाहेरून ठेवला आणि हा चेंडू आलाय डॉट. एक तेरी एक मेरी. 40 धावा धावफलकावरती आहे मॅच जिंकण्यासाठी. 9 बॉलमध्ये 26 बनवायच्यात. 9 गेंदे 26 रन. उर्दू विकेट. यावेळेस आणखीन एक बॅटच्या बराचसा पुढे टाकलेला बॉल होता. उर पिच त्यावरती नक्कीच दुसऱ्या धावेचा कॉल. 2 पूर्ण आणि इथे मिळत आहेत 2 धावा. 42 रन. 42 धावा धावफलकावरती आहे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. सामना जिंकण्यासाठी 24 धावेंची आवश्यकता. 8 चेंडू 24. गौरव खेळते 7 बॉल 8 वरती. पवन पाडाळे खेळतात 12 बॉल 30 वरती. सध्या फॉर्म मध्ये आहेत आणि आता नक्कीच त्या फॉर्म मध्ये संघाला विजयाची वाट दाखवायची आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल कव्हर्सला ढकलला. डीप मध्ये आदित्य आहेत. चेंडू थांबवतायत. थ्रू थोडासा अस्ताव्यस्त होता, परंतु एकच धाव. एका धावेवरती समाधान आहे.
धावफलकावरती धाव आहेत त्या 43. 7 बॉलमध्ये 23 ची गरज. हा चेंडू या मॅचचा प्रचंड निर्णायक बॉल असेल. गौरवचा प्रयत्न एकच की यस तेच सांगतायत आता पवन की मित्रा तू एक मोठा फटका ट्राय कर, पुढची जबाबदारी मी माझ्या खांद्यावरती घेईल. फक्त एक तू चांगला फटका खेळ, एक मोठा बिगिट खेळ, चौकार किंवा षटकार खेळ, त्यानंतर ना अंतिम ओव्हरमध्ये मी ती जबाबदारी माझ्या खांद्यावरती घेईल. परंतु ओमकार मोहोळ एक चांगला चेंडू हाताळायचा आहे. डॉट बॉल किंवा विकेटची गरज. यस बॅटची कडा, विकेट मिळवलाय आणि या सामन्यामध्ये नक्कीच आता रंगत वाढते. मॅच अंतिम ओव्हर मध्ये जाते. दरम्यान विकेटचं पतन, फलंदाज बाद. मेरा दिल प्यार का दीवाना 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 प्यार का परवाना आता है मुझको प्यार में ढल जाना मुश्किल है थँक्यू डीजे. नवीन फलंदाज शैलेंद्र पाडाळे मैदानामध्ये दाखल होत आहेत. 4 ओव्हरमध्ये 43 बनल्या गेल्यात. 6 बॉल 23 ची गरज आहे. पाहूया अंतिम षटकामध्ये कोण येणार बॉलिंग मार्क वरती. अंतिम षटकासाठी योगेश मोहोळ यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. या अगोदर रजत यांना आपण एक षटक हाताळताना पाहिलं, त्यावेळेस ओम नक्कीच मॅचसाठी अवेलेबल नव्हते, परंतु आता ओमचे एक षटक नक्कीच आपण पाहतोय हाताळले गेले. त्यामुळे योगेश मोहोळ लास्ट ओव्हरसाठी 6 बॉल 23 रोखणार का योगेश. समोर पवन पाडाळे 13 बॉल 31 वरती खेळतायत. चांगली इनिंग त्यांनी बिल्ड केली आहे. नॉन स्ट्रायकिंग वरून साथ त्यांना तितकीशी मिळाली नाही, परंतु प्रयत्न करायचा आहे. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल भिरकावला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आखूड टप्प्याचा बॉल होता, टप्पा बॉल दिला आणि त्याच्यावरती कडक आवाजही आला. 4 चौकार. सुंदरी ग बाई बाई स्वर्गाची सुंदरी, स्वर्गाची सुंदरी ग बाई बाई स्वर्गाची सुंदरी. अग परडी हातावरी ग आंबा तुळजापूरची परी, परडी हातावरी ग आंबा तुळजापूरची परी. थँक्यू डीजे. जयदीप भाऊ साठे यांचं या ठिकाणी आगमन होते. आपलं मनापासून स्वागत आहे. जाऊया मॅचकडे. ओ फुल टॉस होता, पायावर टाकलेला बॉल हळूवार पण एक मिड विकेटला खेळला. जेव्हा फटका मारला तेव्हा 2 धावेचा कॉल. डेंजर एंडला होते पवन, परंतु कलेक्शन होत नाहीये. थ्रू थोडचा वाईड आला. रॉकेट थ्रूची आवश्यकता होती, डायरेक्ट थ्रूची गरज होती. 2 धाव मिळत आहेत. धावफलक 49. 4 चेंडूंमध्ये 17 धावेंची गरज. पुढच्या 4 चेंडूपैकी फक्त 2 चांगले बॉल टाकायचे योगेश मोहोळला, तर मैदानामध्ये 3 चांगले फटके मारायचे 4 पैकी पवन पाडाळेला. पाहूया कोण बाजी मारेल. मल्ल सम्राट कैलासवासी पैलवान अनंत भाऊ पाडाळे स्पोर्ट फाउंडेशन AP महाळुंगे विरुद्ध श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा. 4 बॉल 17 ची गरज. प्री क्वार्टरची लढत. बॉल हवेत, फटका फसलाय. 2 फिल्डर आणि तिथे नक्कीच मैदानावरती कॅच कॅरी केला गेलाय. सुंदर झेल. ओमकार मोहोळ इज द मॅन. मैदानामध्ये विकेट ऑफ द मॅच पवन पाडाळे. क्रुशियल मुवमेंटला बॅक टू द पवेलियन. यात्रा भरली तुळजापुरात काय मातापुरात नवीन फलंदाज मैदानामध्ये मयूर पाडाळे आपण बॉलर दाखल होत आहेत. 3 बॉलमध्ये 17 बनवायच्यात. मयूरची क्षमता देखील मोठी आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट, आडवे तिडवे फटके तो खूप चांगल्या पद्धतीने खेळतो आणि आता 3 बॉलमध्ये 17 बनवण्यासाठी त्याला 3 षटकार मारायचे. पहिलाच बॉल आल्या आल्या. मैच में अभी भी जान बाकी है हे सांगतायत मयूर पाडाळे. अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारा हा षटकार होता. 6 धावा आल्यात.
चंदू पहा, चेंडू थेट मुख्य व्यासपीठावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवरती जो आला आणि नक्कीच जसा चेंडू मूर्तीवरती पडला तसं मैदानाच्या आतमधून मयुरेशनं दर्शन घेतलं महाराजांच्या मूर्तीचं. मनातल्या मनामध्ये त्याने माफी देखील मागितली असेल. चेंडू मूर्तीला धडकला, परंतु निश्चितच जिथून ऊर्जा मिळते ते ऊर्जा स्त्रोत आहे. 2 बॉल 11ची गरज. इथे आडव्या बॅटचा वापर केला गेलाय. प्रॉमिसिंग कनेक्शन झालेलं नाहीये. 1 रन मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल. 2 पूर्ण. यस यस यस, इथे 2 धावा आल्यात. धावफलकावरती धावा आहेत त्या 57. 1 चेंडू 9 धावेंची गरज. 1 चेंडू 9 धावा. कुठल्याही पद्धतीचा अतिरिक्त चेंडू अतिरिक्त धाव या सामन्यामध्ये होत्याचं नव्हतं करून ठेवू शकते. 1 चेंडू 9 धावेंची आवश्यकता असताना योगेश मोहोळ बॉलिंग मार्कवर तयार. 6 बॉल 23 ची मॅच. 1 बॉल 9 वरती आली आहे आणि हा चेंडू देखील चांगला आलाय. डॉट आलाय. यासोबतच पुढच्या फेरीमध्ये पोहोचतायत श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा संघ. क्वार्टर फायनल साठी क्वालिफाय होत आहेत. वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक एपी स्पोर्ट म्हाळुंगे टीम. तर यानंतर होणाऱ्या पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. आजच्या दिवसातील अंतिम लढत क्वार्टर फायनलची मॅच. जयदीप भाऊ, आपण या टॉससाठी तुमच्या शुभ हस्ते टॉस करूयात. आणि अंकुश भाऊ आरसकर, आपणास विनंती आहे आपण या टॉससाठी या मॅचमध्ये सामनावीर हा पुरस्कार सुरुवातीला नक्कीच आपण पाहिलं. या मॅचमध्ये बरेचसे चढउतार आले. 3 बॉलमध्ये 7 धावा आणि 2 विकेट घेणारा ओमकार मोहोळ ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच, सामनावीर पुरस्काराचा मानकरी. चला लगेचच टॉस साठी या. ओमकार या तुम्हीच टॉस साठी. सामनावीर पुरस्कारही घ्या. टॉसही होईल आणि पुढील मॅच देखील आपण मैदानामध्ये सुरू करणार आहोत.